नाही, धसाविषयी साधारणतः बीड जिल्ह्यात जो एक समज आहे की असा कोणता राजकीय नेता नाही ज्याला धसनं राजकीयदृष्ट्या फसवलं नाही किंवा ठगवलं नाही. गेली 1.5-2 महिने साधारण श्री संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी हत्येनंतर जे सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात एक असं काही काहूर उठवलं, त्यांची विधान सभेतील म्हणजे त्याच्यातली भाषणं जर ऐकली ती अतिरंजित होती आणि अशा टोकावर एक बीड जिल्हा येऊन पोहोचला होता की आता बीड जिल्ह्यात 2 फाड होतात का काय, 2 गट म्हणजे 2 जाती संघर्ष होतो का काय. आणि प्रत्यक्ष त्यांनी धनंजय मुंडे असो पंकजा मुंडे असो यांच्यावर बरंच तोंड सुख घेतलं, भ्रष्टाचाराविषयी, मग त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीविषयी, या सगळ्या गोष्टी बोलून त्यांनी जनमत आपल्या बाजूनं कसं होईल याचा फायदा त्यांनी त्या उचलला. आणि मग असं काय घडलं की त्यांना धनंजय मुंडेची भेट घ्यावी लागली. तसं धनंजय मुंडेची काही फार मोठी शस्त्रक्रिया झाली होती असंही नाही. म्हणजे कित्येक लोकांचा विश्वासघात हा धसानी केला आणि स्वतः खुद्द बावनकुळे साहेबांनी सांगितले की 4.5 तास बैठक झाली. हे म्हणतात अर्धा तास झाली, हे म्हणतात मी बावनकुळे साहेबाला अध्यक्ष म्हणून भेटायला गेलो आणि तिथं धनंजय मुंडे आले. असं तर काही होण्याची शक्यता नाही. मला असं वाटतं की मध्यंतरी पंकजा मुंडेनं असं सांगितलं होतं की आष्टीकडं थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल, आष्टीकडं जास्त प्रेम करावं लागेल. या सगळ्या भीतीपोटी किंवा माहीत नाही यांच्या काही गोष्टी जे पूर्वी प्रसारमाध्यमातून येत होत्या देवस्थानच्या जमिनीविषयी याविषयी, या सगळ्या गोष्टीचा एक कुठंतरी परिपाक होऊन धसानी अशा पद्धतीनं भेट घ्यावी आणि बाहेर येऊन त्याची सारवासारव करावी. हे मला असं वाटतं बीडच्या जनतेचा एक फार मोठा विश्वासघात त्यांनी केलेला आहे. काय तुमचं काय मत आहे, का भेट घेतली असेल, का काय याच्यात काय गणित आहे? मला असं वाटतं की मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री त्यांच्या कार्यक्रमाला आले होते, बहुतेक धसाला तंबी देण्यात आली असावी किंवा मग धसाने आपले तांदूळ 4 तास बावनकुळेच्या घरी जाऊन धुवून स्वच्छ केले असावे. कारण सुरेश धस काही धुतलेल्या तांदळाचे नाही आहेत, त्यांच्याविषयी बरेच प्रवाद आहेत, काही सत्य आहे, काही बातम्या आहेत. मला असं वाटतं ज्या पद्धतीनं सुरेश धसांना हा विषय 1 महिनाभर मांडून स्वतःच्या लोकप्रियतेला वाढवण्याचा प्रयत्न केला, त्याचा एक शेवट त्यांनी नेला नाही. जो त्यांनी भ्रष्टाचार सांगितला, पेन ड्राईव्ह दिल्यापेक्षा त्यांनी त्या ज्या भागात रस्ते झाले नाहीत पण बिलं उचललेत अशा रस्त्यांचे त्यांनी छायाचित्रण काढायला पाहिजे होतं, ते समाज माध्यमापुढे आणायला पाहिजे होतं. केवळ सरकारवर दडपण आणण्यासाठी, केवळ धनंजय मुंडेवर दडपण आणण्यासाठी, केवळ जनतेशी सहानुभूती मिळवण्यासाठी हा सगळं त्यांनी प्रयत्न केला. आर्थिक गणित असते ते नक्कीच. कारण मध्यंतरी मुंबई बँक आणि धसाच्या संबंधाविषयी 3-4 वर्षापूर्वी बरंच काय आलं होतं. आता फार मोठा साठवण तलाव तिथं होतं, त्याच्याशी काही संबंधित गोष्टी असतील. कारण इतक्या टोकाचा विरोध त्यांनी सगळ्या गोष्टीत केला. आता ते म्हणतात मी राजीनामा मागितला नाही. आता प्रत्यक्ष राजीनामा मागायचाच होता, एवढेच शब्द उच्चारायचे होते. बाकी तर सगळं त्यांनी पालकमंत्री करू नका, हे करू नका, सगळ्या गोष्टी उच्चारल्या ना. म्हणजे बीड जिल्ह्यात त्यांच्या वक्तव्यामुळे रोज एक नवीन वक्तव्य, त्याला कुठंतरी त्याचा एक शेवट करायला पाहिजे, ज्या शेवटातून काहीतरी जनतेला कळालं पाहिजे. तर असं काहीच झालं नाही आणि त्यांनी त्यांचा स्वार्थ साधून घेतला. त्यांना जे पाहिजे असेल ते मिळाल्यामुळं कदाचित ते आता गप्प बसलेत. धनंजयने काही कागदपत्र दाखवले असतील का धसाला भेटीमध्ये त्यांच्याकडे? आता खरं सांगू का, मी जरी बीड जिल्ह्याच्या बाहेर राहत असलो तर बीड जिल्ह्याचं राजकारण फार जवळून पाहिलं. ही एक गँगच होती. धनंजय मुंडे, सुरेश धस, बजरंग सोनवणे, अजून बरेच लोक आहेत त्याच्यात. हे कधी काळी एकत्र होते, यांचं एकत्र सगळं असायचं. त्याच्यामुळं एकमेकांचे काय त्याला ग्रामीण भाषेतला शब्द वापरू नये, पण एकमेकांच्या काही गोष्टी त्यांना निश्चित माहिती आहेत.
आणि अजितदादानं जी कणखर भूमिका घेतली ती घेतली, अयोग्य की योग्य ह्याच्यावर चर्चा होऊ शकते, पण त्यांनी जे धनंजय मुंडेला कोर कमिटीमध्ये घेतलं त्याच्यामुळं आता सुरेश दसच्या लक्षात आलं असेल की आता फार काही धनंजय मुंडेच्या विरोधात जाऊन आपण काही करू शकत नाहीत. होऊ शकतं की धनंजय मुंडेचे मोहाफिज हा शब्द उर्दूचा मी वापरतो की संरक्षक माननीय मुख्यमंत्री असल्यामुळं कदाचित आता याच्यातून माघार घ्यावी ती सन्मानजनक कशी होईल. मग बावनकुळे साहेबापाशी चर्चा झाली, ते आजारी होते म्हणून भेटायला गेलो तर छोटीशी त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. भेटायला गेले हरकत नाही, भेटायला जायचं होतं, मग 1.5 महिना असा एकदम टोकाचा विरोध का केला. आकाचे आका म्हणजे यांचं काय म्हणायचं होतं, आकाचे आका कोण आहेत हे सगळ्या जगाला माहीत होतं ना. अशा पद्धतीने सुरेश धसानी बीडच्या जनतेच्या मनात एक प्रकारचे विष कालवण्याचं पाप केलेलं आहे. आता कालवलेलं विष कधी त्यांच्या अंगातून निघून जावं, यांचा तर स्वार्थ साधून घेतला त्याने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.